नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार लवकरच निर्णय घेणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% करण्याचा निर्णय घेतला होता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी 50% दराने महागाई भत्ता मिळत होता। दरम्यान ऑक्टोबर 2024 पासून केंद्रातील सरकारने महागाई भत्ता हा 53% करण्याचा निर्णय घेतला। याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील याची अंमलबजावणी मात्र ही जुलै महिन्यापासूनच करण्यात आली। अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यातही वर्ग करण्यात आली आहे। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53% करणे अपेक्षित होते। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला। पण आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे। कालच नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण झाला। काल नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे। दरम्यान याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होणार असे खात्रीलायक कृत्य हाती लागले आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये 3% वाढ करून हा महागाई भत्ता 53% होणार आहे। याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या काळात होण्याची शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी ही जुलै 2024 पासूनच होणार आहे। अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचा पगारासोबत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे। यामुळे नवीन वर्षाची राज्य कर्मचाऱ्यांची सुरुवात देखील ही चांगलीच होणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याचे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। यामुळे नवीन वर्ष हे त्या कर्मचाऱ्यांसाठी हे आनंदाचेच ठरणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील।